सृष्टीचं संचालन आणि विष्णूंनी आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सतीमातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न. पण दक्ष महादेवांना मारत नव्हता. नारायण नारायण. सतीनं हट्टानं शिवांशी विवाह केला खरा. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतं हा संसार प्रजापती दक्षानं शिवाचा अपमान केला. सतीपती आदिशक्ती जागृत झाली. तिनं होमकुंडात स्वतःची आहुती दिली. क्रोधित शिवानं दक्षाला कठोर शासन केलं. परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीव आला नाही. शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीनं पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि वैरावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना प्राप्त करण्यासाठी आई मैनावतींनी विद्यार्थ्याच्या राजकुमारासोबत पार्वतीचा विवाह ठरवला. पण पार्वतीनं मी शिवाला मनानं वरलंय असं ठाकावून सांगितलं. मी केवळ महादेवांवर प्रेम केले. त्यांच्याशीच मी विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे. मी जाणते हे कठीण आहे, पण मी तप करेन. त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेन आणि त्यासाठी ही शिवाची नित्य साधना. ओम नमः शिवाय. ऋषी सतीजी यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानांमुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथं शिव समाधिस्थ होते. पार्वती न बोलता शिव निघून जायला लागतात. पार्वती त्यांना साथ घालते. नारायण नारायण. स्वामी, आपण मला न पाहता असे कसे जाऊ शकता? मी तपस्वी आहे. तू सती रूपानं पार्वती रूपात आली, परंतु विकारयुक्त शरीरात शुद्धी करण्यासाठी तुला खूप कष्टी तर हा मार्ग सोपा नाही. या मार्गात तुला आनंद कितीची कठीण प्रसंग आले तरी त्याला आम्ही सामोरे जाईल असे पार्वतीनं शिवाला सांगितलं. पार्वतीनं साधनेची सुरुवात केली. महादेवा, मी तुमच्या पूजेला प्रारंभ करीत आहे. मला आशीर्वाद द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि शिव प्रकट झाला. तुझ्या साधनेचा एक टप्पा मी या क्षणी तुझा पती होऊन स्वामी,
त्या सत्य